पुन्हा एकदा दुपारच्या बातम्यांमध्ये आपण खड्ड्यांसंदर्भात माहिती घेणार आहोत। वेगवेगळ्या परिसरामध्ये कशा पद्धतीने खड्डे आहेत त्याचा आढावा घेतोय आपण। स्वारगेट परिसरात एसटी स्टँड सोबत पीएमपी बस डेपोही आहे। बसचे चालक आणि वाहक अक्षरशः खड्ड्यांमुळे वैतागलेले आहेत। चालक वाहकांसोबत प्रवाशांना सुद्धा मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं बघायला मिळतंय। भरपूर खड्डे, गाड्या आपटती, माणसांना त्रास होतो। किती झाले खड्डे? भरपूर दिवस झालेले, 4-5 महिने झाले तसे खड्डे ते रिपेअर नाही होत। नाही होत। आणि पाणी भरलेला अंदाज येतो का? नाही येत। नाही होत। भीती वाटते का चालवताना? हो ऍक्सिडेंट वगैरे होईल असं वाटतं? वाटतं ना। जाणवत ना खड्डे पडल्यावर मला तर ट्रॅफिक बी होती खड्ड्यामुळे। ट्रॅफिकमुळे परत मागच्या मात्र त्रास होतो ना, त्याला टायमिंगला जायचं, टायमिंगला जाणवत नाही, त्यामुळे ते खडे बुजवणं गरजेचं आहे, पण हे लक्ष देत नाही ना, असं असतं ते। किती दिवस झालं? पावसाळ्यात खडे होतात ना, एरी पण आधी पण पडत, पण ते लक्ष देत नाही। पावसाळ्यामध्ये जास्त होतात खडे, आधी लक्ष दिलं तर काय जाणवत नाही ना असं। भीती वाटते ऍक्सिडेंटची भीती वाटते ना सर, ट्रॅफिकमुळे ऍक्सिडेंटची भीती वाटते। दुसरे आपण बरोबर चालतो, पण 4 व्हीलर आले, अजून 2 व्हीलर आले, बरोबर चालत नाही ना, त्यामुळे भीती जास्त आहे। ते कुठेही घुसतात थोड्या ह्याच्यामध्ये अंतरामध्ये। काय होतं, साईडच्या अंगावर माणसाचे पाणी बिनी उडतं, त्यांना बी त्रास होतो आणि परत गाड्यांचं बी नुकसान होतं। टायर पंक्चर कुठं काय एखादा 2 व्हीलर हा घसरतो, हे करतो, ऍक्सिडेंट पण भीती वाटते। होतोच ना। पण काय वरवरची डागडूची होती, म्हणजे पूर्ण रिपेअर होत नाही। इथलं तर नाही झालं अजून। नाही ना, काय बस आपटल्यानंतर बॅक पेनचा वगैरे त्रास होतो, दुसरं काय होणार आहे लेडीजला वगैरे त्रास आता बरेच दिवसापासून आहे। जसं पाऊस पडला तसे खड्डे ओपनच झालेले आहेत। प्रेग्नंट लेडी वगैरे असतात, मध्ये मध्ये प्रवास करत असतात, वयस्कर वगैरे असतात, ज्येष्ठ नागरिक वगैरे, त्यांना पण त्रास होतोच ना। एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।